पाहुयात पुढची बातमी। संगमनेरमधील भोंदूबाबा राजेंद्र गडगेचा पोलिसांनी बुरखा फाडलाय। मंत्रोच्चार, तथाकथित औषधं आणि चमत्काराच्या नावाखाली कॅन्सरसारखे गंभीर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे। आतापर्यंत या भोंदूबाबानं अनेकांची फसवणूक केल्याचं देखील उघड झालेलं आहे। पाहुयात। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरातील अनेक भोंदूबाबांचे कारनामे समोर येत आहेत। आता आणखीन एक नवा भोंदूबाबा समोर आलाय। संगमनेर तालुक्यातील वडगाव पान इथं दत्तधाम सरकार नावानं दरबार भरवणारा राजेंद्र गडगे मंत्रोच्चार, तथाकथित औषधं आणि चमत्कारांच्या नावाखाली कॅन्सरसारखे गंभीर आजार बरे करण्याचा दावा करत हा भोंदूबाबा लोकांची दिशाभूल करत होता। यामध्ये लाखो रुपयांची लूट होत असल्याचा आरोपही समोर आलाय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भोंदू राजेंद्र गडगेच्या मुसक्या आवळल्यात। या प्रकरणात फक्त राजेंद्र गडगेच नाही तर त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, सूरज शिंदे, मधुकर शिंदे आणि डॉक्टर मोहन पुरी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। लूट तो करत होताच, आध्यात्मिक शक्ती, दैवी शक्ती असं म्हणून मी आजार बरे करतो असं सांगत होता आणि विरुद्ध बाजूला तो काही झाडपाल्याचे औषधं पण देत होता की जे औषधांमुळे अनेक पेशंटला आजही ते त्रास झालेला आहे। म्हणजे काल मला माजलगावचे 2-3 लोकांचे फोन आले की त्या औषधांमुळे आम्हाला ऍडमिट व्हावं लागले, उपचार घ्यावे लागले, आमची इतक्या लाखाची फसवणूक झाली वगैरे असे लोक आता बाहेर येऊन बोलायला लागले। इतक्या दिवस लोक दबलेले होते, घाबरत होते बोलायला। पोलिसांनी भोंदू गडगे विरोधात जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत तसंच आयटी ऍक्ट, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करण्याचे खोटे दावे करून त्यानं लोकांची लाखो रुपयांची लूट केली होती। त्यानं दिलेल्या औषधांमुळे अनेक रुग्णांना त्रास झालेला आहे। आता अनेक जण तक्रारींसाठी पुढे येत आहेत। ज्यांची फसवणूक झाली आहे अशा पीडितांनी समोर येऊन तक्रार दाखल करावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। मंत्रशक्तीद्वारे, तंत्रशक्तीद्वारे लोकांच्यावर उपचार करण्याची काही युट्यूबला व्हिडिओज शेअर झालेले आहेत आणि वेगवेगळे सोशल मीडिया यावर सुद्धा ते शेअर झालेले आहेत। त्यानुसार जे राजेंद्र बापू गडगे राहणार वडगाव पान, त्याचप्रमाणे मधुकर शिंदे राहणार रहीमपूर संगमनेर या दोघांना कालच्या जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। अजून काही आरोपींचा शोध चालू आहे। सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। आणखी किती जण या जाळ्यामध्ये अडकले होते आणि किती मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे याचा उलगडा करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत। श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धेला बळी पडू नका असा सल्ला अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून देण्यात आलाय। कुणाल जमदाडे, झी 24 तास, अहिल्यानगर।